तुला माहितीये ताईच्या विचारांनी रात्र रात्र जागा असतो मी. काय होईल ताईचं, ताईच्या बाळाचं काय होईल? ताईचं आणि भाऊजींचं नीट होईल ना? ताईच्या सासरचे तिला माफ करतील. नाही केलं तर मग काय? मग ताई काय करणार? मी ताईसाठी काय करायला हवं? ह्या सगळ्या विचारांनी ना आतून पोखरून निघतोय मी. कारण मला माहितीये की हे सगळं कुठेतरी माझ्यामुळे झालंय. कधी कधी ते इतका स्ट्रेस जाणवतो नाही मला की मला वाटतं की मला लहान वयात हार्ट अटॅक नाही ना येणार. अभद्र बोलू नकोस रे बाळा. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय आई. तुझ्या सुखासाठी रे पिंट्या. तुला माझं सुख कशात आहे ते कधी कळलंच नाही आई, आणि कधी कळणारही नाही. मला ताई सुखी राहायला हवी, आणि तसं झालं तर बाबा समाधानी असतील, आणि जर तसं झालं तर मी आनंदी असतील. पण हे तुला कधी कळलंच नाही. हे सगळं करून तू फक्त ताईचं नुकसान नाही केलंस, तर त्यापेक्षा जास्त हानी माझी झाली. कारण दररोज ताईकडे जेव्हा बघतो ना तेव्हा 100 मरण मरत असतो मी. बाहेरच्या तुरुंगातनं तो सोडवलंस का? पण आतल्या तुरुंगाचं काय? सतत माझं मन मला टोचणी देत राहतं. मी दोषी आहे असं वाटत राहतं मला. कधी कधी ना आई डोकं खूप जड होतं ग माझं. असं वाटतं की आता फुटून बाहेर येईल ते. तू तुझ्या वागण्याने फक्त ताईचं नाही, माझं पण वाटोळं केलंच आहे. मला ना लाज वाटते तुझ्या पुढे जन्म घेतल्याची. तू फक्त ताईचा संसार मोडला नाहीयेस, तुझ्या मुलाला मला आतून तोडलंयस तू. आहे अरे आई आहे मी तुझी. हो, आई असतीस ना तर तुला कळलं असतं माझं मन. आई, मला होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी का नाही कधी धडपडलीस तू? कारण तुला तो त्रास कधी कळलाच नाही. हे सगळं करण्यापेक्षा ताईचा संसार जोडण्याचा प्रयत्न केला असतास ना तर रोज तुझे पाय धुवून पाणी प्यायलो असतो मी. आधी माझा मूर्खपणा आणि नंतर तुझी कारस्थानं. या सगळ्यात आपण ताईचा बळी देतो हे कळत नाही का आई तुला? आरशात नाही पाहू शकत मी आई. स्वतःकडे पाहण्याची भीती वाटते मला. जगावंसंच वाटत नाही. असं वाटतं की पण नाही. मी जर असं काही केलं तर ताईवर त्याचा काय परिणाम होईल? नाही, शांत राहतो, गप्प राहतो म्हणून. आई, माझं ताईवर किती प्रेम आहे आणि तिचं सुख माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे जर तुला कळत नसेल तर तू कसली आई? आई, तुझा मुलगा डिप्रेशन मध्ये ह्याची कल्पना तरी आहे का ग तुला? आई म्हणून घेतेस स्वतःला माझ्या. पिंट्या, पिंट्या असं काही बोलू नकोस रे. आई, तू ताईची तर आहेसच, पण माझी देखील सावत्रच आई आहेस. तुझ्यामुळे मी डिप्रेशन मध्ये गेलो, आणि कधीच कुठली सख्खी आई स्वतःच्या मुलाबरोबर अशी वागू शकत नाही. या घरात संसार टिकत नाहीत असा समज आहे. या घरातलं शेवटचं टिकलेलं लग्न माझंच. आता हा पायंडा तुम्ही मोडायचा आहे. आईजी, कसा होता तुमचा संसार? आमचा उत्तम. त्यावेळच्या अपेक्षाही वेगळ्या होत्या. खूप बोलायचो आम्ही, सगळं मनात येईल ते. एकत्र खूप हसायचो. असे शब्द नव्हते त्यावेळी, पण वी वर बेस्ट फ्रेंड्स. यांच्या मरणानं आम्हाला वेगळं केलं. मुलं नसती ना तर यांच्या मागे कदाचित मी जगलेही नसते. मुलांमध्ये जीव फार अडकतो. चल निघते, नाहीतर फोन करून करून हैराण करतील जीव. आणि आय लव्ह यू.
सुख्या येते मी. आणि नावाचा विचार करा मात्र. आईजी थँक्यू कशाबद्दल? पिंट्याला माफ केल्याबद्दल.